स्कॉलर यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मी वैशाली मुळे गायकवाड आपणासाठी घेऊन आलेले आहे संपूर्ण स्वाध्याय। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इतिहास विषयांतर्गत पाठ 4 वैदिक संस्कृती या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। या स्वाध्यायाची उत्तरे अतिशय सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्या अगोदर इयत्ता 6वीच्या सर्व विषयांचे स्वाध्याय पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पाहूयात स्वाध्याय। प्रश्न पहिला, पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा। 1. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया। उत्तर आहे लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी। प्रश्न पहिल्यातील दुसरा उपप्रश्न आहे वेदकालीन मनोरंजनाची साधने। उत्तर गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार। तिसरा उपप्रश्न आहे वेदकालीन 4 आश्रम। ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4 वेदकालीन आश्रम आहेत। प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखा। पहिला उपप्रश्न आहे यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद हे विधान चूक आहे। दुसरा उपप्रश्न आहे अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद हे विधान बरोबर आहे। तिसरा उपप्रश्न पहा, यज्ञविधींच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद हे विधान बरोबर आहे। प्रश्न तिसरा, प्रत्येकी एका शब्दात उत्तरे लिहा। प्रश्न तिसऱ्यातील पहिला उपप्रश्न आहे वैदिक वाङ्मयाची भाषा, याचं उत्तर आहे संस्कृत। दुसरा उपप्रश्न आहे विद म्हणजे, या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात म्हणजेच जाणणे, विद म्हणजे जाणणे। तिसरा उपप्रश्न आहे गोधूम म्हणजे, याचे उत्तर आहे गहू, गोधूम म्हणजेच गहू होय। चौथा प्रश्न, घराचा प्रमुख म्हणजे गृहपती। पाचवा उपप्रश्न आहे व्यावसायिकांच्या श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न चौथा, नावे लिहा। पहिला उपप्रश्न, तुम्हास माहित असलेली वाद्ये। उत्तर पहा तबला, सतार, वीणा, गिटार, बासरी। दुसरा उपप्रश्न, सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने। उत्तर पाटल्या, चेन, ब्रेसलेट,
अंगठ्या, मंगळसूत्र, नेकलेस. तिसरा उपप्रश्न, सध्याची मनोरंजनाची साधने. उत्तर पहा. टीव्ही, मोबाईल, सिनेमा, नाटक, विविध प्रकारचे खेळ. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? उत्तर. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. दुसरा मुद्दा आहे उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत. आणि तिसरा मुद्दा आहे दूध, दही, तूप, लोणी, मध हे त्यांचे आवडते पदार्थ असत. प्रश्न 5व्यातील दुसरा उपप्रश्न आहे, वेद काळात गायीची विशेष काळजी का घेतली जाई? उत्तर पहा. पहिला मुद्दा आहे, वेद काळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ खूप आवडत. दुसरा मुद्दा पहा. त्या काळात गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत असे. तिसरा मुद्दा आहे, अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेदकाळात गायींची विशेष काळजी घेतली जाई. तीन. संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती? उत्तर पहा. पहिला मुद्दा आहे, संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा. दुसरा मुद्दा आहे, मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. तिसरा मुद्दा आहे, फार काळ एके ठिकाणी राहू नये. अशा पद्धतीने संन्यासाश्रमात मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती. प्रश्न 6. थोडक्यात टिपा लिहा. 1. वेदकालीन धर्मकल्पना. उत्तर पहा. वेदकाळातील लोकांनी निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, नद्या, पृथ्वी यासारख्या निसर्ग शक्तींना देवता मानले होते. या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत असत. या यज्ञविधीला फार महत्त्व होते. दुसरा उपप्रश्न आहे, वेदकालीन घरे. उत्तर पहा. वेदकाळातील लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत. गवतांचे, वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण व माती लिंपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात. घरातील जमीन शेणाने सारवली जात असे. त्या काळी गवताने शाकारलेली उतरत्या छपरांची ही घरे होती. तिसरा उपप्रश्न आहे, वेदकालीन शासन व्यवस्था. उत्तर पहा. वेदकाळातील राज्याची रचना
ग्राम वसाहती समूह, जन व जनपद अशी असे. प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत. पुरोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत व जन अशा 4 संस्था होत्या. ज्येष्ठ व्यक्ती व स्त्रिया यांचाही यात समावेश होता. समितीत लोकांचाही सहभाग असे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.